एक मोठी बातमी आहे. सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी 77 दिवस उलटूनही देशमुख कुटुंबियांना काही न्याय मिळालेला नाही. त्यामुळे देशमुख परिवार आणि मस्साजोगचे ग्रामस्थ आजपासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. सकाळी 10 वाजता मस्साजोगचे गावकरी आणि देशमुख कुटुंब अन्नत्याग आंदोलनाला बसणार आहेत. हत्या प्रकरण सरकारनं गांभीर्यानं न घेतल्यामुळे गावकऱ्यांच्या बैठकीत अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय ठरल्यानंतर गावकऱ्यांनी हा आक्रमक पवित्रा घेतला. मस्साजोग या गावातील ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिल्याचं समजत आहे. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी आपल्या खरात पक्षातर्फे आम्ही राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांना मागणी करत आहे की मस्साजोग या गावातील ग्रामस्थांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे अन्नत्याग, या आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. मंत्र्यांकडे सध्या जे PAPS OSD नेमले गेले ते 5 वर्ष राहतीलच असं नाही. त्यांच्याविषयी काही तक्रारी आल्या आणि त्यात तथ्य आढळलं तर त्यांना मध्येच घरी बसावं लागेल. शिवाय उसांवारी तत्वावर आपापल्या मंत्री कार्यालयात अनेकांची भरती करणाऱ्या मंत्र्यांना आता चाप बसणार आहे. 112 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारामुळे अडचणीत आलेल्या न्यू इंडिया सहकारी बँकेच्या खातेदारांना 27 फेब्रुवारीपासून 25,000 रुपये खात्यातनं काढता येणार आहेत. त्यामुळे न्यू इंडियाच्या खातेदारांना तुर्तास रिझर्व्ह बँकेनं दिलासा दिलाय. रेशन कार्डला आधार लिंक नसेल तर स्वस्त धान्याचा लाभ मिळणार नाही अशा सक्त सूचना पुरवठा विभागाकडून देण्यात आल्या आहेत. 28 फेब्रुवारीपर्यंत लाभार्थ्यांनी KYC करून घ्यावी आणि त्यानंतर त्याचा पुरवठा थांबवला जाणार असल्याचं सांगण्यात येतंय. पसंतीचं घर न मिळालेल्या ग्राहकांना तळोजातील घरं थोपवण्याचा प्रयत्न सिडकोकडून केला जातोय. यावरती तीव्र नाराजी व्यक्त करत ग्राहकांना सिडकोनं दिलेला पर्याय धुडकावून घरं सरेंडर करण्याचा धडका लावलाय. यासाठी सिडकोच्या संबंधित विभागात ग्राहकांची गर्दी होताना दिसतेय. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सध्या तेजीनं पुनर्विकास सुरू असल्यामुळे घर भाड्यामध्ये वर्षभरात 30% वाढ झाली आहे. एका वर्षात झालेली ही सर्वाधिक भाडेवाढ ठरल्याचं बांधकाम अभ्यास करणाऱ्या कंपनीच्या सर्वेक्षणातून समोर आलंय. मुंबईत शालेय विद्यार्थ्यांची खासगी स्कूल बसेससाठी नवीन शैक्षणिक वर्षापासून नियमावली निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी 1 सदस्यीय समिती नेमण्यात आली असून त्यांना पुढील 1 महिन्यामध्ये या संदर्भातला अहवाल सादर करण्याच्या सूचना सरकारनं दिल्या आहेत. 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना खेळासाठीचे अतिरिक्त गुण मिळतात. यासाठी यंदा ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आपल्या सरकार पोर्टलवरती अर्ज करावा लागणार असून वेळेत अर्ज भरण्याचं आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं केलंय. मुंबईत महत्त्वपूर्ण असलेल्या JEE मुख्य परीक्षेच्या दुसऱ्या सत्रासाठी अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना NTAनं दिलासा दिलाय. ज्या विद्यार्थ्यांच्या अर्ज भरताना चुका झाल्या असतील त्यांना दुरुस्तीसाठी 27 आणि 28 फेब्रुवारीसाठी विशेष संधी दिली जाणार आहे. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून चुकांच्या दुरुस्तीसाठी 2 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या निमित्तानं मुंबईतील प्रसिद्ध शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढते. या भाविकांच्या सोयीसाठी येत्या बुधवारी बेस्टच्या वतीनं काही अतिरिक्त बसगाड्या चालवण्यात येणार आहेत. यामध्ये कन्हेरी गुंफाला जाण्यासाठी 6 जादा बसगाड्यांचा समावेश आहे. पुण्यात महाशिवरात्री निमित्तानं PMPकडनं जास्तीच्या बसेस सोडल्या जाणार आहेत. भाविकांच्या सोयीसाठी बुधवारी कात्रज सर्पोद्यान, स्वारगेट मुख्य स्थानक आणि निगडी या महत्त्वाच्या बसस्थानकावरनं जादा बसेसचं नियोजन करण्यात आलंय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ पॅरिसला गेलंय. महाराष्ट्र शासनानं मराठा लष्करी भूप्रदेश या संकल्पनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर केलाय. मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा घाट 2 टप्प्यात बंद राहणार आहे. 27 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 8 ते 6 वाजेपर्यंत आणि मार्च महिन्यात 3 ते 6 तारखेला याच वेळेत तो बंद असेल. पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी कसारा घाटातील रस्ते दुरुस्ती आणि अन्य कामांसाठी जुना कसारा घाट बंद असेल आणि या कालावधीत नवीन कसारा घाटातनं वाहतूक वळवण्यात येणार आहे. मुंबईमध्ये JJ रुग्णालयात GBSचे 3 रुग्ण दाखल झालेत. GBSच्या रुग्णाचा एकूण आकडा 214 वरती गेलाय. या रुग्णांपैकी एका रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज होती, त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलंय. कर्करोगासारखाच म्युकरमायकोसिस म्हणजेच काळी बुरशी हा एक प्रकारचा फंगल इन्फेक्शन आहे. त्यावरती वेळेवर उपचार झाले नाहीत तर डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊन ते पॅरालाइज होऊन डोळे गमावण्याची शक्यता असते. तो मेंदूपर्यंत पसरल्यास मृत्यूचा धोका देखील आहे आणि त्यामुळे अशा बाबींकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील आपत्ती निवारणासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्याअंतर्गत 7 तालुक्यांमध्ये 10 अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी 150 कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. पिंपरी महापालिकेच्या अग्निशमन दलातील एकूण 415 पदांपैकी तब्बल 349 पदं रिक्त आहेत. या विभागातील एकूण मनुष्यबळाच्या 84% पदं रिक्त आहेत. या पदावर 38 अधिकारी कार्यरत असून 235 पदं रिक्त आहेत. तर या संवर्गाची 150 पदं नव्यानं भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या मराठी पत्रकारिता वर्गाच्या वतीनं आणि अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांत यांच्या संयुक्त उपक्रमातनं रविवारी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमाण मराठी लेखन कार्यशाळा घेण्यात आली. राज्यामध्ये उन्हाचा पारा वाढताच विजेच्या मागणीत सुद्धा वाढ झाली आहे. राज्यात विजेच्या मागणीनं 28,000 मेगावॅटचा टप्पा ओलांडलाय. त्यापैकी 17,566 मेगावॅट विजेची निर्मिती राज्यात होते. साप चावल्यानं आदिवासी आश्रमशाळेतल्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बीडच्या कांदेवाडी गावात शाळेतून वसतिगृहाकडे जेवणासाठी जात असताना रस्त्यात साप चावल्यानं सागर काळे या मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे आदिवासी आश्रमशाळेच्या सुविधेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.